नमस्कार. 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मोत्सव आपण साजरा करत आहोत. यानिमित्त सावित्रीबाईंच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन तसेच त्यांच्या विचारांची ही एक उजळणी अत्यंत आवश्यक आहे. सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि अज्ञानाचा अंधकार मिटवला. त्यांची ही शिक्षण क्रांती निरंतर वाहत आहे, वाहत राहील आणि तीच समाजाला उपयोगी आहे, होती आणि आहे हे निश्चित. अर्थात सावित्रीबाई फुलेंनी ही जी क्रांती घडवली ही इतकी सोपी नव्हती. तो काळ स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार देत नव्हता. त्यांना चूल आणि मूल यामध्येच बंदिस्त करून ठेवले जायचे. परंतु यामुळे स्त्री आणि पुरुषांमधील हा जो भेद होता, या भेदातून स्त्रियांवर अनेक अत्याचार होत होते आणि याची जाणीव सावित्रीबाईंना झाली. त्या स्वतः शिकल्या आणि त्यांचे पती क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रोत्साहनाने, यांच्या संगतीने, साथीने त्यांनी पुणे येथे पहिली शाळा काढली, स्त्रियांची शाळा काढली, मुलींची. आणि यासाठीही त्यांनी समाजाचा खूप विरोध सहन केला, कारण की समाजाला स्त्री शिक्षणाचा हा अधिकार मान्यच नव्हता. स्त्रियांचे शिक्षण त्यांना नको होते. परंतु सावित्रीबाई फुलेंनी हा विरोधाला जुमानलं नाही आणि त्यांनी शिक्षणाची ही गंगा आपल्यापर्यंत पोहोचवली. सावित्रीबाई फुलेंच्या या कार्याचाच गौरव आज आम्ही करत आहोत, सर्व समाज करत आहे. कारण की खऱ्या अर्थाने स्त्री शिक्षणाच्या मार्गातूनच समाज सुधारलेला आहे. कारण एक स्त्रीच घराला सुधरवते आणि एक स्त्री समाजाला पुढे आणण्याचं सुद्धा कार्य करते. आणि म्हणूनच पुनश्च एकदा सावित्रीबाईंच्या या महान कार्याला विनम्र अभिवादन. आणि समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली, धन्य ती क्रांतिज्योती सावित्री माऊली. पुनश्च एकदा सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना अभिवादन, त्यांच्या प्रतिमेला अभिवादन. आणि ही जी क्रांती आहे, ही शिक्षणाची क्रांती निरंतर या समाजाला पुढे नेत राहील हे निश्चित. धन्यवाद.